नमस्कार मंडळी, संध्याकाळची वेळ झालेली बघा आणि आपण आता दिवाबत्तीची तयारी करत आहोत। काय कोणत्याही गोष्टीची सुरुवात जर करायची असेल तर आपल्याला देवाच्या चरणी प्रार्थना करूनच करावी लागते। बघा, हा आमचा छोटासा बिझनेस आहे आणि संध्याकाळची वेळ झालेली बघा आणि दिवाबत्ती मी आता सध्या करत आहे, तुम्हाला दाखवतो। हे बघा, माझी जी मिसेस आहे ती सध्या तिच्या कामामध्ये व्यस्त आहे, तुम्ही बघू शकता। चला मी दाखवतो तुम्हाला मी कशा प्रकारे माझ्या हॉटेलमध्ये दिवाबत्ती करत आहे, तुम्ही बघू शकता। हे बघा, दिवाबत्ती करून झालेली आहे। माझ्यासोबत माझा मुलगा रुद्रसुद्धा आहे आणि त्याला देवाचा खूप देवाचा खूप वेड आहे तो। त्याला अगरबत्ती ओवाळायला खूप आवडते। अगरबत्ती ओवाळताना बघा, अगरबत्ती ओवाळताना हाताला चटका लावून घेतो आणि धूपबत्ती आपल्या धंद्यावरती आपण केलीच पाहिजे। कापूर हा धंद्यावरती आपण लावलाच पाहिजे आणि अगरबत्ती या सगळ्या गोष्टी करून अशी मी रात्रीच्या माझ्या धंद्याची मी सुरुवात करत असतो। सकाळी वेगळ्या पद्धतीने पूजा होते आणि बघा, ही माझी पूर्णपणे हॉटेल आहे। आता इकडच्या साईडला सुद्धा मी कापूर लावलेला आहे आणि अगरबत्ती सुद्धा लावलेली आहे। आणि बाहेर दरवाज्यावरती तुम्ही सुद्धा आवर्जून, तुमचा जर बिझनेस असेल तर दरवाज्यावरती तुम्ही कापूर हा कंटिन्यू लावला पाहिजे, जेणेकरून बाहेरचा जो दृष्टिकोन असतो लोकांचा काय त्या कापुराद्वारे हा सगळा हे होतो, नष्ट होतो। बघा, मी माझ्या दुकानाच्या समोर असा दरवाज्यामध्ये कापूर लावत असतो। जी वाईट लोकांची दृष्टी असते ही कापूर लावल्याने हे होते असं म्हणतात। छान अशा पद्धतीने मी आता पूजा केलेली आहे आणि थोड्याच वेळात मी हनुमान चालीसा घेणार आहे। बघू शकता, पूजा वगैरे झालेली आहे आणि हनुमान चालीसाची मी आता तयारी केलेली आहे। मी आणि माझा मुलगा आम्ही दोघं मिळून हे हनुमान चालीसा रोज घेत असतो काय। माझ्यासोबत तो माझ्या पाठीमागे हनुमान चालीसा म्हणत असतो, तोडकी मोडकी का होईना पण 2 शब्द तो म्हणतो काय। धन्यवाद।